साधू संतांना तरी झाडं तोडलेलं पटेल का? कुंभमेळ्यासाठीच्या वृक्षतोडीवरून सयाजी शिंदेंचा थेट सवाल. नाशिकमधील कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तपोवन परिसरातील साधूग्रामच्या जागी सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात वृक्षप्रेमी आणि राजकीय पक्षातील नेत्यांनी आक्रमक भूमिका घेत विरोध केला आहे. नाशिकमधील तपोवन परिसरातील साधूग्रामच्या जागी सुरू असलेल्या वृक्षतोडी विरोधात पर्यावरणप्रेमी आणि वृक्षप्रेमींचं आंदोलन दिवसेंदिवस तीव्र होत चाललेलं असताना आता पर्यावरणप्रेमी वृक्षमित्र अभिनेता सयाजी शिंदे यांनी रोखठोक भूमिका मांडली आहे. ज्यांच्यासाठी झाडं तोडली जात आहे त्या साधू संतांना तरी झाड तोडलेलं पटेल का, असा सवाल सयाजी शिंदे यांनी विचारला आहे. तपोवनातील वृक्षतोडीच्या मुद्द्यावर राजकीय नेते, सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी सोशल मीडियावरून याबाबत आवाज उठवत आहेत. महाराष्ट्र नवनिर्माण चित्रपट कर्मचारी सेनेकडून सुद्धा तपोवनातल्या 1800 झाडांची कत्तल प्रकरणी जाहीर निषेध करणार आहेत आणि विशेष म्हणजे हा निषेध नोंदवण्यासाठी सर्व कलाकार सहभागी होणार असून वृक्षप्रेमी नाशिककर तुम्ही देखील सहभागी व्हा असं आवाहन मनसेकडून करण्यात आलेलं आहे. तपोवनातील कमानीजवळ संभाजीनगर रोड येथे शनिवारी 6 डिसेंबरला सकाळी हा निषेध नोंदवण्यात येणार आहे. तत्पूर्वी आज पत्रकार परिषद घेत सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका मांडली आहे. तपोवन परिसरात साधू महंतांसाठी 1150 एकरांवर भव्य साधूग्राम उभारण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यासाठी जवळपास 1800 झाडं तोडली जात आहेत. यावरून वृक्षप्रेमी, पर्यावरणप्रेमी आक्रमक झालेले असून अभिनेता सयाजी शिंदेंनी या वृक्षतोडीला तीव्र विरोध केला आहे. तसेच साधू आले गेले काही फरक पडत नाही असंही त्यांनी म्हटलेलं होतं आणि त्याच अनुषंगाने आज पत्रकार परिषद घेत सयाजी शिंदे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली. 10 वर्षांच्या आतली झाडं तोडायची आणि त्या बदल्यात दुसरी झाडं लावायची कल्पनाच चुकीची आहे. म्हणजे पोरांना मारायचं आणि आईबापाला जिवंत ठेवायचं. मुळात त्यांचं उरलेलं वय किती आहे, त्यामुळे झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे. झाडे आपले आईबाप आहेत आणि आपण जगतो ते केवळ झाडांमुळे. त्यामुळे आपल्या आईबापांवर कोणी हल्ला करत असेल तर तुम्ही गप्प बसणार आहात का? महाराष्ट्रातील प्रत्येक माणसाला माझा सवाल आहे असंही सयाजी शिंदे यांनी म्हटलेलं आहे. पोरांना मारायचं आणि आईबापाला जिवंत ठेव, म्हणजे त्यांचं उरलेलं वय किती आहे? कुठली झाडं अजून वाईट नाहीत ना. त्यामुळे झाडं तोडून दुसरीकडे कुठेतरी 10 झाडं लावायची ही कल्पना चुकीची आहे. त्यानंतर उजाड माळरानावरती खड्डे आता केले जात आहेत. ते उजाड माळरानावर झाडं का नाहीत? तर ती माती चांगली नाही, तिथलं पाणी चांगलं नाही, तर तिथं तुम्ही कशी लावणार आहात? आणि 15 फूट उंचीची झाडं लावणार, 15 फूट मुळं खाली गेली पाहिजेत ना, ती झाडं जगणार नाहीत. हा विनाकारण खर्च जाणार. तर हा मुद्दा आहे की विनाकारण खर्च होता कामा नये. आणि आपली भूमिका तीच आहे ना की विनाकारण खर्च कसं काय करता. सगळ्याच ते मॅपिंग केले का सगळ्या झाडांचं, कुठली झाडं किती झाडं जाणार. 1800 तर त्याची परवानगी सेंटरकडून घ्यावी लागते ना. त्या कायदेशीर गोष्टीत पण मला पडायचं नाही. मला मुद्दाच एवढा आहे की झाडं तोडता कामा नयेत आणि कुंभमेळे झाले पाहिजे. तुमच्या भूमिकेचं अनेक नाशिककरांनी किंवा त्या भागातील लोकांनी समर्थन केलेलं आहे. एकूणच यासाठी एक मोहीम सुद्धा तुम्ही उघडली आहे. मग कसं वाटतं की आता ही लोकांनी अजून ह्या गोष्टीकडे कशा पद्धतीने यावं किंवा तुम्ही तुमचा विरोध हा कायम असाच राहणार आहे का? काय नाही, झाडं तुटू नये म्हणून ज्यांनी भूमिका घेतली आहे, महाराष्ट्रातल्या कवींनी घेतली आहे, पेंटर्सनी घेतली आहे, स्कल्पचरिस्टनी घेतलेली आहे, लेखकांनी घेतलेली आहे आणि सर्वसामान्य माणसांनी घेतली. ही भूमिका अतिशय चांगली आहे. महाराष्ट्र जागृत झाला पाहिजे. कुठेही झाड तुटलं असलं तर त्यांनी जोमानं विरोध करायला पाहिजे, कारण झाड आपले आईबाप आहेत. आईबाईनं जन्म दिल्यानंतर आपण जगतो ते केवळ झाडामुळे जगतो. तर आपल्या आईबापावर हल्ला कोणी करत असलं तर तुम्ही गप्पा बसणार आहात का? हा महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा माझा सवाल आहे त्यांना. त्यामुळे एवढीच भूमिका आपल्याला की झाडं वाचली पाहिजेत. कुंभमेळे व्हावेत न व्हावेत हा माझा प्रश्न नाही. ती व्हावेत, जत्रा व्हाव्यात, कुंभमेळे व्हावेत, सण साजरे करावेत, पण हे करताना कुठेही झाडं तुटली नाहीत हाच माझा मुद्दा आहे. परत परत सांगतोय, त्याच्यावर कोणीही बोलताना विचार करा की माझं दुसरं काही म्हणणं नाहीये. तुमचं पर्यावरण सुरक्षित राहावं यासाठी मुद्द्यावर तुम्ही बांधताय. मात्र जे राजकीय नेते असतील किंवा सामाजिक कार्यकर्ते असतील ते तुमच्यावर टीका टिप्पणी करतात. मग यावर कसं उत्तर द्याल? टीका टिप्पणी करू देत, मला त्याच्याबद्दल नाही. माझी भूमिका समजून घ्या. शासनाला नम्र विनंती आहे, विनाकारण खर्च करू नका आणि तुम्ही दिशाभूल करू नका. तुम्ही झाडं 10 लावणार आहोत वगैरे काय सांगू नका. असलं कधी झालेलं नाही. 33 कोटीचा हिशोब कधी आपल्याला मिळालेला नाही. आपण रस्त्याची झाडं तोडलेल्या बदल्यात 10 झाडं लावली त्याचा हिशोब मिळत नाहीत. तर ही तपासणी यंत्रणाच आपली नाही आहे ना. तेव्हा असं करताना ऍटलिस्ट ह्याच्या पुढची तरी झाडं तोडू नका. झालं तेवढं झालं, ह्याच्या पुढे झाडं तुटता कामा आहेत आणि जी झाडं लावतायत ती टिकली पाहिजेत ना. आणि आता खड्डे केलेले दाखवतात, 15,000 खड्डे. ते खड्डे 4 फुटावर केलेत. हे किती चुकीचं आहे.
त्याच्यावर हैदराबादनं झाडं आणलेत, हे किती चुकीचं आहे? आपल्या देशात, आपल्या महाराष्ट्रात झाडं तयार का होत नाहीत? मोठी झाडं तयार का होत नाहीत? पारंपरिक झाडं तयार जास्त का होत नाहीत? असे मुद्दे आहेत ना, ते झाले पाहिजेत ना चांगले. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, मुंबई.